आजारी पडतो, बरोबर आहे. वर्गाचे पोरं आहेत. आज पुनर्वसन शिनाडा उच्च प्राथमिक शाळा ह्या ठिकाणी मी माझी भेट दिलेली आहे. मी प्रिया खाडे, जिल्हा अध्यक्ष RPI याच्या वतीने मी उपस्थित आहो की मला काही लोकांनी माझ्यापर्यंत म्हणजे जे निरोप आणलेला आहे का ह्या शाळेमध्ये जे योग्य ते पाण्यामुळे काही मुलांना जे आजार होतो आणि जे पाणी त्यांना नळाचं प्यायला देते त्या पाण्यामुळे त्यांना बिलकुल त्यांची तब्येत बरी नसते आणि त्या पाण्यामध्ये योग्य ते म्हणजे फिल्टर जे म्हणून पाणी दिल्या जाते ते फिल्टर पाणी नसल्यामुळे मुलांची आजारसुद्धा होऊ शकते अशी भीती त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते मुलं काय बोलतात ते आपण ऐकून घेऊया. हां बेटा, पाणी कुठून आणता तुम्ही? पिता कुठलं पाणी? शाळेतलं ना? नाही का बरं? पाणी कुठलं पिता तुम्ही? का बरं घरचं पिता? इथं पाणी नाही आहे का? मग इथलं का नाही पित? हां हां, ताप येतो ह्या पाण्याने. बघा, हा बालकाला कुणी सांगितलं नाही आहे आणि हा जी शाळेची परिस्थिती आहे एवढी मोठी 8वीपर्यंत आहे ना ही शाळा. तर जिल्हा परिषद ही 8वीपर्यंत असणारी शाळेमध्ये जे मुलं आज त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही तरी त्या मुलांचा असं म्हणजे मनामध्ये भीती निर्माण झाली की ज्या नळाचं पाणी आम्ही पितो त्याच्यामुळे आम्हाला आजार होऊ शकतो. तर मला म्हणायचं आहे की आपण कोणत्या दिशेने चाललो? आज एवढी मोठी शाळा असून जर मुलांना आपण नाही का काळजीपूर्वक जे पाण्याची व्यवस्था देत नसेल तर सांगा मग आपण कुणाकडे मागणी? आणि वारंवार यांची मागणी आहे शाळेच्या सर्व प्रिन्सिपल पासून तर सर्व शाळेचे जे कर्मचारी आहे यांची मागणी एकच आहे का आमच्या मुलांना कुठली हानी होऊ नये म्हणून आम्हाला जे पाणी जे पिण्याचं आहे ते व्यवस्थित मिळालं पाहिजे. त्यांची वारंवार जे पुनर्वसन जे ज्यांच्या हद्दीमध्ये जे नाही का गाव आहे तर त्या WCL कडून मागणी आहे त्यांची. तर यांनी जर पूर्ण ही मागणी नाही केल्यास तर मी प्रिया खाडे ह्या गोष्टीला उचलून धरून यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हा एकट्यांचा प्रश्न नाही आहे, अनेक ह्या बालकांचा प्रश्न आहे आणि शिकणाऱ्या उद्याच्या पिढीचा आहे. जर आज आमच्या लेकरांना काही जर हानी पोचली तर याची भरपाई कुणीच देणार नाही. कारण तर वारंवार मागे सुद्धा ह्या ठिकाणी एका मुलांवर नाही का अशी शाळेत शिकणाऱ्या मुलांना नाही का वाघाने पकडलं होतं. तर सांगा कितीपट आपण आपल्या लेकरांकडे आम्ही आई वडील जेव्हा लेकरांना आपण टिफिन करून शाळेमध्ये पाठवतात तर ही जबाबदारी शिक्षकाची राहते म्हणून आम्ही शिक्षकाला दोषी देऊ असं नाही. कारण तर ज्या पद्धतीनं आम्हाला हवी आहे सुविधा, ही सुविधा जर आम्हाला असली तर शिक्षक पण बरोबर त्याच्याकडे लक्ष घालणार आणि ते सुविधाच आम्हाला नसली तर शिक्षक सुद्धा काय करणार आहे. म्हणून शिक्षकांची मागणी एकच आहे, सर्व बालकांच्या आईवडिलांची सुद्धा मागणी एकच आहे, योग्य ते पाणी पिण्यासाठी मुलांना द्यावे. आणि ह्या ठिकाणी जे कॅमेरे नाही आहे त्यांनी स्वतः वर्गणी गोळा करून नाही का कॅमेरे लावले. कॅमेरे लावण्याचं कारणही आहे आज छोटे छोटे मुलं आहे बाहेर खेळतात, मागेच एका मुलांची हानी झालेली आहे, पुन्हा अजून डबल ही हानी होऊ नये म्हणून त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि याची दक्षता ही सरकारने घेतली पाहिजे, अन्यथा मी याच्यासाठी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि मी या ठिकाणी येण्याचं कारण की माझ्या हा लेकरांचा, हा सर्व शिक्षक मुलांचा जीवनाचा प्रश्न आहे आणि ह्या गोष्टीला मी उचलून धरणार. एवढंच बोलते आणि मी इथं थांबते.